जय भैरवनाथ महाराज की जय. बघा आता आपला विषय काय आहे? संत चरित्र. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. संत संत काय करतात? माणसाचा जीवन उपकार करतात. सोनं काय करतं? लोखंडाचं सोनं करतं, पण खापराचं काय सोनं करीत नाही. तसं संत जे आहे हे जे कोणत्याही जीवाचा उद्धार करतात. म्हणून परिसापेक्षाही संताचं महत्त्व जास्त आहे. आपण देवाची भक्ती करतो, देव कोणाची भक्ती करतो? संताची. मग संत कसा असेल? संततया वदती जगी जे, संततया वगती सरळ बोलती सरळ चालती, सरळ सरळ आसती जगी जा, संततया वदती. संत त्याच्यापैकी 6 विकार नाही. दया, क्षमा, शांती, ते भगवंताची भक्ती. तशी आपली कोण आहे? मीराबाई, जनाबाई. जनाबाई बघा, पारनेर तालुक्यातील एक शूद्र कुळातील मुलगी. बघा, शूद्र जरी असला आणि तो भगवंतापाशी गेला, तो पवित्र होतो. चोका मेळा, आजा मेळा आणि यांचा उद्धार झाला. आणि मग पंढरपूरला त्यावेळेला काही साधनं नव्हते. आणि मग ते काय, ते पायी प्रवास करीत त्यांना यायचं होतं. मग या मुलीला आपण कोणाकडे तरी ठेवू. आणि तिला कळलं, ती म्हणा नाही, मी नाही राहणार, मला यायचं पाहिजे. आणि मग बाळहाट. बघा बाळहाट कसा असतो? एक राजाला मुलाला काय आणलं, मला हत्ती पाहिजे. आणि मग त्याने काय केलं, हत्ती आणला. आणि मग मडकं आणलं, मडक्यात हत्ती घाला. मग प्रधान चतुर असतो, त्याने चित्र काढलं. आणि मग कोणचा हाती घालायचा, त्याला चित्र चांगलं वाटलं, तिथे घातलं. तसं जनाबाईला त्यांनी पायी प्रवास करीत आणि ते पंढरपूरला आले. तर त्यावेळेला आता जशी करोनाची साथ आहे, त्यावेळेला कॉलराची साथ होती. आणि त्या साथीमध्ये त्यावेळेला काही एवढे साधने नव्हते. आणि ते आईवडील वारल्यानंतर संतांनी तिची काय केली, त्यांची विधी केली. मग तिनं बघितलं माझे आईवडील जाळले, ते रडायला लागली, या लोकांनी माझे आईवडील जाळले. आणि मग तिला असा दृष्टांत झाला. त्या आईवडिलांनी काय सांगितलं, आम्ही विठ्ठलापाशी आहे, मी सुखरूप आहे. आणि मग तिनं तेव्हापासून त्या विठ्ठल मंदिरामध्ये राहायची. आणि विठ्ठल माझी माय, विठ्ठल माझा बाप, बंधू बहिणी चुलता विठ्ठल, सर्व जीवन विठ्ठलमय करून टाकलं. आणि मग त्यावेळेला त्या मंदिरात ती 5-6 वर्षाची मुलगी हिंडायची. आणि मग दामाजी पंत याचं कुटुंब मोठं होतं. आणि मग ही शूद्र कुळातली मुलगी असल्यामुळं दासी सेवा करायचं काम, दळण दळणं, शेण गवऱ्या टाकणं, भांडी घासणं, झाडझूड करणं. मग त्या जनाबाईला घरी नेलं. आणि ती 6 वर्षाची मुलगी, बघा त्यावेळेला गिरण्या नव्हत्या. आणि मग त्या लोकांना पहाटे 5 वाजलं का ते दळण दळायचं. आणि मग ते भाकऱ्या करायच्या. तर मग त्या जनाबाईबरोबर देव काय करायचा, दळण दळायचा. तिच्याबरोबर गौऱ्या याचायचा, गौऱ्या थापायचा. बघा, जनाबाई संगे दळण दळीतो, गौऱ्या वेची श्रीहरी. देव भगवंत गौऱ्या याचायचा. आणि मग पहाटे 5 वाजले का काकड्याचा टाईम आणि इकडेचा दळायचा टाईम. देवाला असा पेच पडायचा, जनाबाई काही यावा का त्यांच्याकडे जावं. आणि एक दिवस देव दळण दळीत असताना गाई इकडे काकड्याचा टाईम झाला. देवाची जी शाल होती नवरत्नाचा हार होता आणि तो खुंटीवर राहिला. जनाबाईची वाकळ घेऊन गेला. तेव्हा भक्तांनी बघितलं, आयला देव तर जनाबाईच्या घरी गोकाळ सापडली. आणि मग जनाबाईला सांगितलं, तू चोरी करण्याकरता इकडे येत होती आणि चोरीचा आळा आला. मग तिला सुळावं द्यायचं ठरलं. बघा, भगवंतांनी सुळाचं पाणी केलं. आणि मग 12 वाजले का गौऱ्या थापायचा. भगवंत रुक्मिणीचं रूप घेऊन आणि जनाबाईला मदत करायचं. एक दिवस जनाबाईच्या गौऱ्या चोरी गेल्या. शेजारची मुलगी भांडायला लागली. बघा, त्या गौऱ्यांचा आवाज कानाला लावला का विठ्ठल विठ्ठल येत होता. जसं रामायणामध्ये ज्या वेळेला राक्षस वानर मेले आणि मग त्या वानरांचे हाडकं गोळा करले, संजीवनी जवळ जिवंत करायचे होते, तर राम राम ध्वनी येत होता.
म्हणजे सर्वस्व जीवन. अर्जुनाच्या प्रत्येक रोमारोमातून कृष्ण कृष्ण असा ध्वनी येत होता. तसा माणसाच्या जीवनामध्ये ध्वनी आला. आपल्या जीवनात काय नुसतं स्वार्थ भरलेला आहे. तसं भगवंत जीवनमय झालं ना, तर भगवंत त्याचं काम करतो. निरपेक्ष सुचिर दक्ष उदासीन गतो होता. निरपेक्ष भावनेने जर भगवंताची आज भक्ती करतो ना, ही कशी करतो? स्वार्थी भक्ती. देवा मला हे दे, मी तुला देव दे. आशाने देव पावल का, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला नाही. देवाला काय पाहिजे? भावभक्ती. मग त्या जनाबाईंना जेवढे जेवढे संत होऊन गेले त्यांनी भावभक्ती केली, आणि या भावभक्तीमुळं त्याला काय झालं? देवाने त्यांचे बरोबर काम केलं. अशी जनाबाई शूद्र कुळातली होती, आणि मग तिला भगवंतमय जीवन झाल्यामुळं तिचा उद्धार झाला. तसा आपण जर केलं भक्ती, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. बघा, हा व्हिडिओ आपण ऐकला असेल, पटला असेल, त्याला क्लिक करा, सदस्य व्हा. जय भैरवनाथ महाराज की जय.